नमस्कार मित्रांनो, माझ्या या अचलवाणी यूट्यूब चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. मागच्याच आठवड्यात आपला मनाची ये द्वारीचा पहिला भाग मी तुम्हाला गप्पा गोष्टी छान आपल्या रंगल्या होत्या आणि मध्येच आपण थांबलो होतो, नाही का? नाही बरं का? तर तुम्हाला कदाचित आठवत असेल की आपण काय काय बघितलं, कुठे थांबलो, ऐकलं असेल त्यांनी. मला ना आपल्या सर्वांना धन्यवाद द्यायचेच. खूप खूप धन्यवाद. याच्यावर आपण चांगल्या कॉमेंट्स केलेल्या आहे आणि आपल्याला हा विषय आवडत आहे. आता आणखीन अशा तुम्ही कॉमेंट्स करा की तुम्हाला काय प्रश्न पडले आहे तेही तुम्ही विचारा. म्हणजे व्हिडिओच्या पुढल्या भागामध्ये आपण त्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊ, नाही तर मी तुम्हाला पर्सनलसुद्धा तिथल्या तिथे उत्तरं देईन. तर असो, मग आज आज आपण छान छान गप्पा करायचे आहे ना. मी मागच्या वेळेला तुम्हाला एक काय सांगितलं होतं सूत्र. काय म्हणाले तुकाराम महाराजांनी, काय संदेश दिलाय आपल्याला? मन करा रे प्रसन्न. काय प्रसन्न केल्यावर काय होणार आहे? नारायण म्हणजे देव आपल्या जवळ येणार आहे. तो जर आला विश्वाचा दाता, तर मग आपल्याला काहीच कमी नाही पडत मित्रांनो. पण त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? मनाला अगदी छान खोलीतनं समजून घ्यायचं आहे. कारण की मन कसं आहे आपलं, त्याला लांबी आहे, रुंदी आहे, उंची आहे, खोली आहे, सर्वच डायमीटर्स आहेत मनाला. कारण काय आहे की मन चहू दिशेला सगळ्या बाजूंनी फिरत असतं आणि सगळ्या गोष्टीचा ते मनाने आपल्या सुंदरपणाने किंवा वाईट कशाही प्रकारे ते विचार करू शकतं. म्हणजे कसं आहे ते मित्रांनो, कसं आहे ते खूप खूप आपण काय म्हणू त्याला, की खूप खूप छान छान आपल्याला मार्ग दाखवणार आहे. मग या मनाचा आधार घ्यायचा की नाही? मग घ्यावाच लागतो तो. कारण मन आपल्याला शिकवतं, असं करू नको, तसं म्हणतं आपल्याला. पण आपण शिकलो आहे की काय करतं, बुद्धी त्याच्यावर कमांडो आहे ना. मग ती बुद्धी आपल्याला सांगते की काय करायला पाहिजे. निर्णय मात्र डिसिजन मेकिंग जी प्रोसेस आहे ना, ती आपली बुद्धीची आहे. मग बुद्धी ही सगळं आपल्याला देणार आहे, पण मन काय आहे, आपल्याला कुठे पोचवणार आहे, ते आज आपण पाहू. हां, मनाच्या अवस्था तीन आहे ना, या तिन्हांचा खेळ आधी आपण समजून घेऊ. कारण आपण आपल्यासारखी सामान्य माणसं ना मित्रांनो कुठे असतात? या तीन अवस्थांमध्येच असतात. आणि म्हणजे खूप आपली साधना करतात, प्रगती करतात, काही ध्यानधारणा करतात. ते लोकं आणखीन पुढच्या मनाच्या अवस्थेमध्ये पोचतात. त्याला दिव्य अवस्था म्हणून. मग आता त्या चौथ्या अवस्थेपासून आपण पुढे जायला लागलो. पहिले चौथी अवस्था आपण नंतर समजून घेऊ. परंतु या तीन अवस्थांचा काय खेळ आहे आणि आपल्याला यातून कसं सुटायचं आहे, कसं मुक्त व्हायचं आहे, हे पण आपल्याला आज बघायचं आहे ना. कारण की यांचा खेळ आपल्याला समजून घेता येत नाही ना, तोपर्यंत आपण कसं काय मनाला शांत करणार? आणि मन जर शांत झालं ना, तर मग काय होणार आहे मनाचं? शांत झाल्यानंतर काय होतं मनाचं? त्यात सुंदर सुंदर विचार येऊ शकतात. त्यांची त्या मनाची आपली क्रिएटिव्हिटी ज्याला म्हणतो, काहीतरी नवीन करण्याचं सामर्थ्य त्या मनामध्ये. कारण आपण विचार करू शकतो. शांत मन शांतपणे विचार करतं आणि आपल्याला काहीतरी रिझल्ट ओरिएंटेड काहीतरी आपल्याला नक्कीच त्याच्यातनं तो जास्तीत जास्त पॉझिटिव्ह, म्हणजे आपल्याला जर पॉझिटिव्ह राहायचं असेल ना आपल्या आयुष्यात, तर मन हे शांत करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मन शांत झाल्याशिवाय आपलं कॉन्सन्ट्रेशन देखील होणार नाही ना. आणि खूप असं किलबिलं मन, आतमध्ये काहीतरी विचार खूप चालू आहेत, खूप काही आहे आणि समोर काही आपल्याला करता येत नाही आहे. तर आपला चेहरा कसा होतो? कसा होतो आपला चेहरा? खूप असे ओढग्रस्त झालेला होतो. मग असा ओढग्रस्त झालेला चेहरा आपल्याला काही देऊ शकेल का? आपण गेलो 4 मित्रांमध्ये, 4 लोकांमध्ये गेलो भेटायला कोणाला किंवा खेळायच्या मैदानावर गेलो, कुठेही गेलो, तर आपण जर डिप्रेस असू ना, आपल्यामध्ये खूप असं चलबिचल असेल, तर तुझं काही लक्ष नाही का रे आज? आणि
आपण म्हणजे परफॉर्मन्सही चांगला देऊ शकणार नाही. म्हणजेच काय, की मनाला आपल्याला पहिल्यांदा स्थिर करावं लागेल ना, शांत म्हणजे स्थिर करावं लागेल. आणि ते स्थिर झालेलं मन आपल्याला खूप शक्ती प्रदान करतं बरं का. मग कोणत्याही दिशेने आपण जायला लागलो, की आपली प्रगती भरपूर होऊ शकते. मग आपली प्रगती भरपूर आणि चांगल्या दिशेने होण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला बरं? काय करावं लागेल? चांगली प्रगती होण्यासाठी आपल्याला पहिले मनाचा थोडा अभ्यास करावा लागेल की नाही. मन कसं आहे ते पाहावं लागेल ना. तर हां, पटतंय तुम्हाला, कदाचित पटतंय हे. मन कसं करावं लागेल? हां, त्या त्याला ज्या अवस्थांमधनं जातो तो, मग आपलं काय आपण बघितलं होतं, की मन हे एक फिल्टर असतं ना, कॉन्शियस लेव्हल, तिथून मग अनकॉन्शियस लेव्हलवर जातात आपले विचार, जे आपण प्रत्यक्षात करू शकत नाही, पण आपल्याला ते सगळं करायचं आहे. किंवा कोणाबद्दल चीड आहे, कोणाबद्दल अति लोभ आहे, प्रेम, ते सगळं आपण जे करू शकत नाही ना, ते सगळं कुठे जातं? ते अनकॉन्शियस माइंडमध्ये दबल्या जातात. त्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, जे काही आपल्याला करायचं आहे, ते सर्व दबल्या जातात. मग आता हे दबून राहतं का? नाही. ते कधीतरी वर येणार आहे. आणि त्याला जर पूर्णपणे विसरायचं असेल, तर मग तिसरा कप्पा कोणता आपला सांगितला होता मी? तिसरा कप्पा कोणता सांगितला होता? तो बरोबर आहे, करेक्ट. आता तुम्ही बरोबर बोलले. काय आहे तिसरा कप्पा? की ते विसरून जायचं पूर्णपणे. आपण काही त्याच्यात होतो, नव्हतो, आपले विचार तिथपर्यंत गेले होते, कृती करण्याकरता आपण प्रवृत्त झालो होतो, नव्हतो, ते सगळं विसरून जायचं. आणि ते कुठे टाकून द्यायचं? ते आपोआप चाललं जातं. मग कुठे जातं? एक जस्ट लाईक त्याला फिल्टरच म्हणू आपण, सायफन होतं ते आणि तिकडे चाललं जातं अनकॉन्शियस माइंडमध्ये. आणि मग असं गेल्यानंतर मग आपल्याला कळतं, की नाही, आपल्याला थोडंसं हलकं वाटतंय. पण काय असतं, की ते हलकं वाटणं तात्पुरतं असतं. कारण की शेवटी माइंडला, आपल्याला मनाला काम करावंच लागतं. ते अगदी 24 तास आपलं दडपण आणून असतंच की नाही, त्याला काम करावंच लागतं. आणि ते काम करतच असतं. त्याला सांगा नका नका सांगू, ते भटकतच असतं. आणि भटकून ते थकत नाही आहे आपल्यासारखं. मनाकडनं एक शिकण्यासारखं आहे, की ते थकत नाही. ते जन्मोजन्मी आपल्या साथ देतं आणि चालत राहतं. वेगाने चालतं. हळूपणा कदाचित त्याला माहिती पण नाही आहे. त्याला सगळा वेग पाहिजे आहे. निर्णय पटापट दिले गेले पाहिजे आणि मनासारखं झालं पाहिजे. हे आपण बघितलं ना, की प्रत्यक्षात सुद्धा आपल्याला असंच दिसतं, की मन जिथे जाईल तिथे धावतं. मग ते स्थिर होतं थोडंसं. आणि स्थिर झाल्यानंतर मग काय होतं त्याचं? हळूहळू हे सगळं कुठे जाते बरं? आपल्याला काय शिकायचं आहे आता? म्हणजे लक्षात काय घ्यायचं आहे, की हे सगळं कचरा तयार होतो. आणि हा कचरा जो आहे तो पुन्हा कधीतरी वर येणारच आहे ना, असा पडून नाही राहत. त्याला मी आधीच सांगितलं, की घाणवास येतो पडून राहिलेल्या वस्तूला. आपण सुद्धा खूप दिवस काही केलं नाही ना, तर आपलं पण शरीर दुखायला लागतं. आपणही, आपल्यालाही ॲक्टिव्ह व्हावं लागतं ना. ॲक्टिव्ह झाल्याशिवाय आपलं स्वास्थ्यही चांगलं राहू शकत नाही. मग हे सगळं आपल्याला माहीत आहे ना. हे सगळं माहिती आहे, मनाला माहिती आहे, आपल्याला बुद्धीला पटतं ते. मग आपण काय करायचं, की हे जे आपण सगळं फिल्टर आपोआप झालेलं आहे किंवा काही वेळेला आपण केलेलं आहे, जाणून बुजून का होईना केलेलं आहे. आणि मग हे केलेलं असताना हे जे आहे, हे काय वाया जाणार आहे का? नाही. हे आपल्याला कधीतरी करावंसं वाटणार. हे सुद्धा आपण याचा उल्लेख केला होता, की आपल्याला करावंसं वाटतं, इच्छा झालेल्या आपल्याला कधीतरी आपण पूर्णत्वाला नेऊ बुवा, म्हणून त्या अशा सोडून दिल्या जातात. आणि मग छानपैकी आपण आपला प्रवास सुरू होतो. आपल्याला वाटतं आपल्याला काही झालं नाही आहे, काही नाही, आपण खूप नॉर्मल आहोत. पण प्रत्येक व्यक्तींना थोडाफार, आजच्या युगामध्ये फास्ट युग आहे हे, तर आजच्या या जगामध्ये ना कॉम्पिटिशनही आपली खूप वाढली आहे, सर्वांना माहिती आहे. आणि मग या कॉम्पिटिशनमध्ये काय होतं, मन असं चिरमुटल्यासारखं होतं. मन अप्रसन्न बरेच वेळेला राहायला लागतं. आपल्याला शिकायचं आहे प्रसन्न ठेवायचं मन. मग ही जादूगारी कशी होईल बरं? मग हे तर आपल्या मनाला माहिती आहे, की हळूहळू त्याच्यात तणाव निर्माण होतो. मग हा तणाव का बरं निर्माण होतो? कुठून निर्माण होतो? काही तात्पुरता असतो का तो? नाही. तो साचलेला गाळा आहे की नाही, तो आपण साफ नाही करत आपलं मन. आणि साफ नाही करत तो कचरा. त्याच्यामुळे काय होतं, की त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं? कचऱ्यातून काय मिळणार आहे? हं?
कचरा झाला की तो दबून दबून सडतो आणि मग आपल्याला अस्वस्थ होतं आणि मग आपलं काय वाढतं? टेन्शन. ही प्रक्रिया आहे मित्रांनो, टेन्शन वाढायची. म्हणून आपल्याला बोलकं पण राहता आलं पाहिजे. जास्त बोलकं पण नाही व्हायला पाहिजे, अति बोलायला नाही पाहिजे किंवा कमी बोलायला नाही पाहिजे. असंच आपण काढू ना त्याच्यातनं निष्कर्ष, की आपलं मन आहे तेवढं एक्सप्रेस करून मोकळं व्हायचं. जास्तीचं पालहाळ न बोलता आपलं जे मनामध्ये आहे, सुहृद आहे आपलं, त्याला सुहृद म्हणू आपण, ते सगळं व्यक्त व्हावं लागतं. आणि थोडंफार आपण व्यक्त झालो की मग हलकं हलकं होत जातं, है ना? आणि मग आपण करूया, कधीतरी हे करूया, मग मनाला पटतं ते. आणि ते मनाला पटलं ना, तर मनाला दडपण नाही येणारच नाही. मग या 3 फिल्टरवरनं आपल्याला हे आता मी तुम्हाला थोडंसं गंमत सांगण्याचा प्रयत्न करते आहे, की मित्रांनो आपलं जे संस्कृती आहे ना, भारतीय संस्कृती, हिला सनातन संस्कृती देखील म्हणतात. आणि मग या संस्कृतीला काय होतं आहे, की खूप विषय आहे त्याच्यामध्ये, गहन विषय आहे. सगळे वेद आहे, विद्या आहे, 64 कला आहे, अनेक शास्त्रे आहेत. पण आता वैज्ञानिक युग असल्यामुळे आपल्याला ते विषय मागे पडले आहेत ना. त्या विषय मागे पडले तरी शिकणारे लोकं आहे, शिकवणारे लोकं आहे, त्यातून बऱ्यापैकी खूप पैसा कमवणारेही लोकं आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारचे लोकं आहे ना जगामध्ये आपल्याला माहिती आहे. तर मग आता आपल्याला या जगात राहायचं आहे, तर प्रत्येकाची थोडीफार तोंडओळख असली पाहिजे. तर आपण हा विषय आहे की नाही आता इतर 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 जे विषय आहे की नाही, त्या विषयांच्या माध्यमातून थोडासा समजा हे थोडंसं गहन वाटेल तुम्हाला. ज्याचा अभ्यास झाला आहे किंवा जे ऐकून आहे, यूट्यूब पाहून आहे, त्यांना बरंच याचं माहिती देखील असेल. पण काय असतं की आपण हे कशाशी आपण संबंधित करतो आहे, मनाशी संबंधित करतो हे लक्षात ठेवा. की हे तुम्हाला याच्या गप्पा तुम्हाला ऐकायला आवडतील, की अरे, अरे, याही शास्त्राचा संबंध आहे मनाला आपल्याला शांत करण्यामध्ये. याही शास्त्राचा संबंध, हेही शास्त्र तेच सांगत आहे, अमुक शास्त्र आहे तेही सांगत आहे. असं आपण शास्त्र जोडत जाऊ बरं का. म्हणजे तुम्हाला आनंद येईल. तो विषय पण तुम्हाला पुढे जाऊन कधी तुमच्या मोठ्या वयात शिकण्याची इच्छा होईल. आणि काय आहे बा त्याच्यात आपल्यालाही समजलं पाहिजे. आपली त्या बरं का प्रत्येक विषयाची एक भाषा असते. त्याला आपण स्किमा म्हणू, स्किमा इंग्लिशमध्ये स्किमा म्हणू त्याला म्हणतात. आणि मग या स्कीमातनं काय होतं, की आपल्याला त्या भाषेची ओळख होते. कारण ती भाषा जी आहे ना, त्या प्रत्येक भाषेची जसं बायोलॉजी शिकता तुम्ही, मानसशास्त्र शिकता, संस्कृत शिकता, हिंदी शिकता, इतर भाषा म्हणजे किंवा इतर विषय विज्ञानाचे, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याची एक विशिष्ट तऱ्हा असते बोलण्याची किंवा ते शब्द वापरण्याची. तर आपल्याला ते शिकावं लागतं. केमिस्ट्रीतले शब्द बायोलॉजीत वापरून चालणार नाही, बायोलॉजीतले केमिस्ट्रीत वापरून चालणार नाही. फिजिक्समधले आहे तर फिजिक्सच्या ज्या संकल्पना आहे, त्या संकल्पनातले शब्द आपल्याला आलेच पाहिजे. म्हणजे शास्त्रीय भाषा आपल्याला आली पाहिजे. म्हणून तर आपल्याला अभ्यास करायचा कंटाळा येतो ना. कारण काय असतं, की त्याच्या शास्त्रीय भाषा असते ना. हसी मजाक करून आपण जे शिकत असतो ना, ते आपल्याला भावतं. पण हसी मजाक काही आपल्याला लिहिता येत नाही ना, त्याच्यातनं परीक्षेत खूप पुढे जाता येतं का? नाही, असं काही लिहिता येत नाही. म्हणजे त्याचा अभ्यास करावा लागतो त्या शास्त्राचा. मग आज आपण थोडंसं शास्त्राकडे वळलं, तर तुम्हाला कंटाळा नाही आला पाहिजे. कारण प्रत्येक शास्त्रामध्ये पण खूप ज्ञान भरलेलं आहे. आणि आपण कुठे चाललेलो, आपला प्रवास कुठे आहे? मनाचा आहे. मग हे आपल्याला मन जे आहे ते इतर शास्त्राशी संलग्नित कसं आहे आणि त्यातून कशी आपली सुटका करायची आहे, म्हणजे मनापासून सुटका करायची आहे. आता आपल्या ध्येय सुटका म्हणजे मन आहे हे आपल्या बंध आणि मोक्षाला कारणीभूत आहे. आपण जे वावरतो आहे की नाही, जन्मोजन्मी आपण जन्म घेतो आहे. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सुंदर उल्लेख केलेला आहे याचा, की आपल्याला काय आहे, की या जन्ममरणाच्या ह्याच्यातून सुटका नाही आहे. आपल्याला प्रत्येक जन्मोजन्मी घ्यावेच लागतात. आणि अर्जुनाशी जेव्हा संवाद साधतात भगवान श्रीकृष्ण, तेव्हा काय म्हणतात त्यांना? अर्जुनाला काय म्हणतात, "हे अर्जुना, अरे मी या अवस्थेत आहे, असं आहे, तर मला काय वाटतं,
की मला आधीचे सगळं जे काही आहे बारकावे आधीच्या जन्मातले, आधी मी कोणते जन्म घेतले, कसं आहे, ते सगळं मला इत्थंभूत आठवत आहे, इत्थंभूत आठवत आहे. म्हणजे सर्व काही मला लक्षात आहे की माझे किती जन्म झाले, किती आहे, मी किती पुढे अवतार घेणार आहे, याची सगळी खातरजमा आहे मला. तुला आहे का? तू तुझ्या आधीचं सगळं विसरलं आहे आणि या जन्मातलं सुद्धा. आता आपलं व्यवहारातलंच पहा. 2 दिवस आधी खाल्ली काही भाजी-बिजी आपण काही नवीन पदार्थ, तर कदाचित आपण विसरून जाऊ. भाजी कोणती खाल्ली सांगता येणार नाही. कोणता अभ्यास केला, काय केलं हे कदाचित आपल्याला नाही वर्णन करता येणार. मग विसरलो म्हणतो आपण, सोडून देतो. पण एवढ्याने होतं का? नाही. आता एवढ्या मागच्या जन्मीचा सगळा जो उद्योग आहे, तो भगवानांना लक्षात राहतो. कारण ते अवतरित झाले आणि आपला जन्म झाला, एवढा फरक लक्षात घ्या. आणि म्हणूनच ही जी गीता आहे ना, हे पूर्ण संपूर्ण ज्ञान आपल्याला सांगते. त्याचा पण आपण उल्लेख कसा इकडे करून घ्यायचा ते बघूया पुढे नंतर. आहे ना, मजा येते ना तुम्हाला हे आता पुढे काय असेल, आपलं काय असेल, ऐकायची छान मजा येते आहे ना. हां, मला वाटलंच. हा जो विषय आहे ना, आपण आज ज्योतिष्याशी रिलेट करू. आता तुम्ही मित्रांनो ज्योतिष्य हा शब्द ऐकला असेल. आपल्याला कुठली त्याची व्याख्या करायची नाही. आपल्याला त्या विषयात काय आहे, त्याच्यात अंतर्भूत काय आहे, याची थेअरी आपण काय म्हणू की नाही. बोर्डम जे आहे, आपल्यासाठी बोर्डम, हां, आपल्याला जे शास्त्र माहीत नाही ते आपल्याला सुरुवातीला कंटाळाच येणार आहे त्याचा. परंतु ज्योतिष हा शब्द सगळ्यांनी ऐकला असेलच. त्याच्या पुढची पण पायरी, कसं असतं, काय असतं, कशी असते पत्रिका, या रूपात आपण जन्माला येतो त्यावेळेला आपण जेव्हा जन्माला येतो ना, तेव्हा आपलं भवितव्य, भविष्य तिथेच ठरलेलं असतं. पुढे आपण काय करणार आहोत, कसे वागणार आहोत, आपण कसे, आपलं देह कसा आहे, कसा राहील आहे, कसं आपलं सर्व इत्थंभूत त्या पत्रिकेमध्ये अंतर्भूत असतं. त्याला आपण काय म्हणू, की या ज्योतिष्य काय सांगतं आपल्याला? भविष्य सांगतं. मग या ज्योतिष्याचा अभ्यास करताना मनाचा अभ्यास करावा लागतो की नाही? कारण मन आपलं गुंतलं असतं कुठेतरी शेवटच्या क्षणी मृत्यूच्या. त्यामुळे काय होतं, की ते पुन्हा वापस येतं ना, सगळं वापस येतं आणि आपण देहरूपाने पुन्हा जन्म घेतो, नवीन जन्म घेतो. आता हे तुम्हाला की नाही वैज्ञानिक युग आहे. आता हे काही तुम्हाला म्हणजे हे काही लहान मुलांना सांगू नये वगैरे अशातला भाग नाही आहे. हे पण आपण लक्षात घ्यावं. आपण कुठून आलो, थोडं मोठं झालं ना एखादा बुद्धिमान मुलगा ना बेटा, नक्की विचारतात. नक्की विचारतात, की "नाही मी कुठून आलो आई? मी कुठे होतो? मी कुठून?" असे प्रश्न त्यांना पडतात की नाही. याचा अर्थ काय, की त्यांना पण ज्याला आपण म्हणतो, की एक सायंटिस्ट लपलेला असतो प्रत्येकामध्ये, त्याला विचारावंसं वाटतं, विचारणा करावीशी वाटते. मग या विचारण्यासाठी काय हवं असतं त्यांना? माहिती हवी असते, की कुठून आलो, काय आलं, माझं काय, म्हणजे असं गुपित मनामध्ये पहिलेपासून असतं, गुप्त असतं मन. कारण गुप्त का का बरं असतं? कारण त्याच्यामध्ये काय असतं, उत्साह भरलेला असतो. मला जाणून घेण्याची प्रक्रिया. जाणतं कोण? मन. मनच जाणतं की नाही? मग ते जाणतं ना, तेव्हा इतकं सुंदर विचार करू शकतं ते, आपण त्याची कल्पना करू शकत नाही. मग हे मनाचे जे आपले ज्याला काय म्हणतो आपण थोडक्यात म्हणू, की हे नाटकं आहे ना, जे आपल्याला मन वारंवार जन्म घ्यावा लागतं. त्या मनामुळे मन राहतं ना, म्हणून जन्म घ्यावा लागतो. मग हे मन कुठपर्यंत न्यायचं आहे, आपल्याला काय शिकायचं आहे? शांती तर पाहिजे, पण शांतीच्या पुढे पण जायचं आहे बरं का इथे गोष्टीमध्ये. आता एक इनिशियल लेवलवर आपण सुरुवातीला काय समजून घेऊ. मी एक तुम्हाला छानपैकी एक हे दाखवते. माझ्याकडे जे आहे चौकट केलेली आहे. ज्योतिष्याची एक चौकट असते है ना? तू कदाचित हे बघितलं असते. दिसतंय का? हे तुम्हाला दिसत असेल. दिसतंय ना हे? याला काय म्हणतात? ज्योतिष्याची चौकट. चौकट म्हणतात याला. आता हे अंक सरळ दिसतात आहे. ज्योतिष्याची चौकट. मग आता हे एक स्थान आहे. मित्रांनो, हे जे आहे ना आपल्याला मी सेल्फीसारखं असल्यामुळे हे थोडंसं तुम्हाला जे आहे ते उलटे आकडे दिसत असेल. अशी चौकट असते. पहिलं घर, लेफ्ट हाताला जे वरती घर आहे ते दुसरं घर, त्याला आपण घरच म्हणू, हाऊस. हे तिसरं घर, जिथे 11 लिहिल्याचे उलटे दिसत असतील तुम्हाला कदाचित. तर हे खालचं आहे, त्याच्यानंतर चौथं घर, मग 5वं, मग 6वं, मग 7वं, अशा क्रमाने लिहितात.
मग 8, मग 9 आणि 10, 11, 12 असे घरं असतात. मग आता हे तुम्हाला मी दाखवलं, हे घरं लक्षात घ्या. पहिल्या नंबरवर वरच्या चौकटीत काय असतं? 1 नंबर असतं. 1 नंबर 1 ते 12 असे लिहिलेले असतात. आता आपण काय करतो, जन्म घेतो ना, तेव्हा काय असतं आपण भूगोल शिकलेलं असं. त्या भूगोलामध्ये याच्यामध्ये खगोलाच्या शास्त्रामध्ये काय होतं, की ते ग्रह फिरत असतात हो ना. सूर्य फिरत असतो, सूर्यमाला फिरती आहे ना. तर मग आपली पृथ्वी अगदी फिरती आहे हळू, आपल्याला जाणवत नाही, पण पृथ्वी फिरती आहे ना. मग आता ही फिरणारी जी पृथ्वी आहे, इतर ग्रह आहे, त्याचे परिणाम तर आपल्यावर होतील जन्म घेताना, निश्चितपणे होतात. आणि मग ते होत असताना काय होतं बरं? ते होत असताना मग आपण जन्म घेताना हा कुठली तरी पहिला नंबरवर जो आकडा आहे की नाही, त्या चौकटीमध्ये आपण चौकटच म्हणू त्याला, त्याचे 12 घर आहे, हाऊस म्हणतात त्याला. मग आता या प्रत्येक हाऊसला आपण थोडंसं समजावून घेऊ. आणि जन्म घेताना काय होतं? राशी उदित होतातच. राशी आपल्याला 12 राशी माहिती आहे का? त्या पहिलेच आपण लक्षात घेऊ की 12 राशी कोणत्या. ज्यांना माहीत आहे त्यांना व्हेरी गुड, आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपण 12 राशी असतात त्याची नावं घेऊ. कुठल्या कुठल्या राशी असतात? मेष राशीपासून सुरू होतं. पहिल्या नंबरची रास मेष, दुसरी वृषभ, तिसरी मिथुन रास, चौथी कर्क रास, पाचवी सिंह रास, सहावी कन्या रास, सातवी तुळा रास, आठवी वृश्चिक रास, नववी धनु रास, 10वी कोणती आहे सांगता येईल? पाण्यामध्ये असते, मकर. हां, 10वी मकर रास, 11वी कुंभ रास. मडके पाहिले ना तुम्ही? मडक्याला काय म्हणतो आपण? मठाला काय म्हणतो? मडके, हां, कुंभ. आपण दुसरा हा शब्द कुंभ, ते कुंभरास. त्याच्यानंतर 12वी रास मीन. मीन म्हणजे मासा, जो पाण्यात राहतो तो है ना, त्याचं. मग आता हा याचं विश्लेषण नुसतं आपण वाचलं ना तर आपल्याला गंमत म्हणून खूप खूप आवडतं बरं. कारण ते अतिशय मनोरंजकही आहे, ज्ञानप्रदही आहे. मग आपण आपल्याला मनाला विषयाला लावून घ्यायचं आहे ना, मनाशी लावून घ्यायचं आहे. मनाचा आपण थोडासा उहापोह अभ्यास करतो आहे की नाही. एक प्रकारे हा अभ्यासच आहे आपला, की आपल्याला प्रॅक्टिकली आपल्यामध्ये बदल करायची आहे, आपल्या मनामध्ये बदल करायची आहे. मग त्याच्यासाठी हे शास्त्र आपल्याला कसं उपयोगात पडेल बरं, है ना. मग या शास्त्रामध्ये काही गहिरा अभ्यास झालेला आहे त्याचा, मनाचा पण झालेला आहे, आणि त्याच्यामुळे ते आपल्याला सगळं थोडंफार त्याचं आपण त्याला म्हणतो बॅकग्राऊंड, हे लक्षात घेऊया हां. आता तुमची उत्सुकता वाढली की नाही? वाढली, नक्कीच वाढली असेल. कारण की आता पहिली रास काय आहे? आपली मेष आहे. आता मित्रांनो, ह्या प्रत्येक 12 राशींचे काय असतात? आपापले गुणधर्म असतात, गुणही असतात. आता नुसते गुण असत नाही ना, कुठल्या गोष्टीमध्ये नुसते गुण नसतात कधी. त्याच्याबरोबर त्याचे आपण ड्रॉबॅक ज्याला म्हणतो, अवगुण पण येतात. म्हणजे त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आणि निगेटिव्ह पॉईंट्स, हे आपण काही थिअरी समजावून घेणार नाही. आपण फक्त त्याचं एरियल व्ह्यू घेऊ थोडासा. मला जे काही थोडंफार येतं आहे ना, त्याच्यासाठी गप्पा गोष्टी करते. तुम्हाला आणखीन काही येत असेल तर शेअर करा माझ्यासाठी. हे काही मी फार तज्ज्ञांसाठी बोलत नाही आहे. आपल्या आपल्या सर्वसामान्यांसाठी हे आपलं सगळं चालू आहे, हे लक्षात ठेवायचं. याच्यातली मी काही अशी तज्ज्ञ वगैरे नाही आहे. पण जे काही मला आवडलं आहे, भावलं आहे, आणि त्याला मी आपलं मन जे स्वस्थ करायचं आहे ना आपल्याला, बस मला तुमचं मन स्वस्थ आहे एकच मला द्यायचं आहे, की नवीन येणारी पिढी ही मानसिकरित्या सुदृढ असली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, अमेरिकेमध्ये आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये इतकी प्रगती होऊ नये, तिथे मानसिक रुग्ण जास्त आहे शारीरिक रुग्णांपेक्षा. आता तो चार्ट आणि ते कॅल्क्युलेशन आणि त्याचे टेबल्स, आपल्याला काय करायचं आहे ते पाहून काही करायचं आहे. फक्त एवढंच सांगते की ही माहिती ऑथेंटिक आहे. तिथे मानसिक रुग्णालयामध्ये जाणारी लोकं खूप आहे. नैसर्गिक उपचार करणारेही आहे, त्याबरोबर ही संख्या खूप वाढते आहे दिवसेंदिवस. आपल्या भारतातसुद्धा वाढते आहे. पण आपल्या भारताचे एक सुंदर काय आहे गमक, मी तुम्हाला सांगते, की ते गमक असं आहे की आपल्या
भारतामध्ये अध्यात्माचा छानपैकी विकास झाला आहे. ती शास्त्र आहे जुनी जुनी. त्याच्यामध्ये आपल्या 18 पुराणं आहे. आपले विविध 4 वेद आहेत. त्याच्यातनं सगळं हे आहे. काय आहे त्याच्यात उदाहरणं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये अ, सगळे दृष्टांत दिलेले आहेत आणि त्या दृष्टांताद्वारे, त्या उदाहरणाद्वारे, त्या संवादाने बरं का आपले सगळे ग्रंथ कसे आहे बोलके आहेत. जुने जितके पौराणिक ग्रंथ आहे, जितके वेद आहे, हे सगळे बोलके आहेत. आपल्याला खूप काही शिकवतात. सगळं आयुष्याचं, व्यवहाराचं, परलोकाचं सगळं ज्ञान त्याच्यामध्ये ठासून भरलेलं आहे. पण आपल्याला हे माहितीच नाही. मलासुद्धा माहीत नव्हतं. तर मला हे कळायला लागलं, की याचा अभ्यास गड्या आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच करायला आणि आपल्या ज्याला काय म्हणतात वैयक्तिक पातळीवर करायला पाहिजे. कोणाचं ऐकून-सैकून ऐकून-बिकून घ्यायचं आणि आपलं मत बनवायचं असं नाही. मी सांगते म्हणून तुम्ही तुमचं मत नका बनवू. पण बघा मी एक गंमत करून पाहिली, की प्रत्येक विषय असा या मनाशी जुळतो आणि त्याच्यातनं कसं मुक्त व्हायचं हे पण आपल्याला तो विषय शिकवून सोडतो. आपल्याला कळायला लागतं, की याच्यातनं सुटायचं आपल्याला असेल, तर याचा एंड पॉइंट काय आहे? कारण त्या शास्त्र इतकं प्रगत आहे, की ते समुद्रापेक्षा खोल त्याचं ज्ञान आहे. अगाध ज्ञान आहे त्याच्यामध्ये. एक एक आयुष्य आपलं एकच विषय चांगला शिकूच शकत नाही आपण तेवढं एवढं प्रगाढ ज्ञान आपल्या भारतामध्ये आहे. आणि बरं का, एक माहितीसाठी म्हणून सांगते तुम्हाला, की आपलं सगळं जे चांगलं ज्ञान आहे ना, आपल्यावर भारतात खूप आक्रमणं झाली. कारण मुळातच आपले हिंदू जे आहेत ना, आपली जी संस्कृती आहे ना, ती टिकाऊ आहे. ही कशी सिद्ध केली आपण? आपोआप सिद्ध झाली नाही. त्याच्यामध्ये इतके आक्रमण झाले आपल्यावर. मुघली आक्रमण. तुम्ही इतिहासात शिकता ना आक्रमण. इतिहास तुम्हाला कोणाला आवडतो, कोणाला नाही आवडत. त्याच्यात सणावळी लक्षात ठेवाव्या लागतात. तो तुमचा अभ्यासाचा भाग आहे. आपण इथे हे लक्षात घेऊ, की हे सगळं जे असतं ना, आपण शिकत असतो आणि शिकता शिकता काय होतं, आपल्याला वाटतं विसरून जातो. मग 1-2 वर्ष, मग काही वर्ष गेल्यानंतर ते अरे आपण इतिहासात शिकलो होतो. मग किती आक्रमणं. मग आता आपल्या लक्षात येतं, की हे कसं का बरं आपल्या अभ्यासक्रमात शिकवलं आहे. आक्रमणच इतकी झाली आपल्यावर सगळ्यांची आणि इंग्रजांनी तर किती 150 वर्ष राज्य केलं आपल्यावर आणि सोडायला तयार नव्हते. शेवटी कितीतरी थोर महात्मे त्याच्यासाठी झटले. गांधीजींसारखे सगळे पुढे आले आणि त्यांनी देशासाठी जे आहे त्यांनी आपले बलिदानही केलं, है ना? आणि असा आपल्याला इतिहास माहिती आहे त्यांचा. आपल्या इतिहासामध्ये याच्यामध्ये ती सगळी माहिती असते. दरवर्षी आपण जसं क्रमाक्रमाने पुढे वाढत जातो ना आणि पुढे एम-एपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत एखादा विषय आपण निवडला. आपण स्पेशलायझेशन म्हणतो. त्याच्यामध्ये हे सगळं येतं मित्रांनो हां, खूप डिटेलमध्ये येतं. मग हे सगळं झालं होतं. हे काही खोटं नाही आहे आणि हे हे सगळं होताना काय होतं बरं? हं? त्याच्यामुळे काय होणार आहे? काय होणार आहे हे पाहिल्यामुळे आपल्याला काय लक्षात येतं, की हे सगळं झालेलं आहे ना, त्याचा परिणाम आपल्याला पिढ्यानपिढ्या भोगावा लागलेला आहे बरं का. आता आपला देश आपल्याला गुरुपदावर नेऊन सोडायचं आहे ना. आपल्या पंतप्रधानांचं हे पहिलं उद्दिष्ट आहे, की आपला नंबर 1 झाला आपली मी आधीच म्हटलं, की सगळ्यांना नंबर 1ची प्रत्येक राष्ट्रामध्ये तसंच आहे मोठ्या लेव्हलवर, आहे ना. त्यांना पण आपण नंबर 1 व्हायला पाहिजे ना, असं वाटतं. वाटलंच पाहिजे. कारण की काय आहे, कोणी जरा एखादं राष्ट्र जर गुरुपदावर गेलं ना, तर मग त्याचं सगळं ऐकतात लोकं. कारण आपल्याकडे तेवढं ज्ञान आहे. आणि बरं काय गंमत अशी आहे, की आपलं हे ज्ञानसुद्धा त्यांनी जाळून टाकलं. नालंदा आणि अशा त्या युनिव्हर्सिटी आहेत ना मोठ्या, त्या जुन्या काळच्या, बुद्ध काळच्या आहे. त्या सगळ्या ज्या होत्या तिथे ज्ञान होतं, पुस्तकं होती, खूप सारं लिहिलेलं होतं आणि जे काही त्यावेळेला प्रगत होतं, ते सगळं त्याच्यामध्ये जतन करून ठेवलेलं होतं. आणि अक्षरशः त्या विद्यापीठामध्ये शेकडो मुलं अभ्यास करायची त्यावेळची शेकडो. आता आपण त्याचं कल्पना नाही करू शकत. पण बरीच पिढ्यानपिढ्या तिथे शिकून गेली. ती संस्कृतीसुद्धा त्यांनी हडपली म्हणजे ती जाळून टाकली. अक्षरशः ते ग्रंथ लोकांनी जाळून टाकलेले. आपल्याला आपल्या देशाचा अभिमान जागृत करायचा आहे मित्रांनो. देशाचा अभिमान आणि देशभक्ती नसली ना, समाजभक्ती नसली ना, अंधश्रद्धा नको, पण त्याची भक्ती मात्र करायची. कारण आपल्याला आपल्यासाठी जगायचं नाही, आपण शिकलो आहे.
मन हे कसं करायचं आहे आपल्याला? विशाल करायचं आहे, विस्तृत करायचं आहे. मग आपण आपल्यासाठी जगायचं नाही आहे. आधीच आपण सांगितल्या गोष्टी केल्या आहेत. का जगायचं नाही हे तुम्हाला कदाचित पटलं आहे. आपल्यासाठी का जगू नये? फक्त आपल्यासाठी का जगू नये? हे आपण पटलं आहे ना आपल्याला? नक्कीच पटलं आहे. मग आता मग हे जर पडलं आहे, तर या जगा आपल्यावर किती अत्याचार झाले आपण सहन केले. आपल्या सहनशक्ती आहे आणि सहनशक्ती बरोबरच एक आपला गुणधर्म कोणता चांगला आहे मित्रांनो? आपल्या देशाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या आध्यात्मिक वारसेचा. आपल्याला आध्यात्मिक वारसा आहे ना, शेकडो वर्षांपूर्वी, शेकडो शेकडो वर्षांपूर्वी मुनी, ऋषीगण हे खूप विद्वान मंडळी होती. ती सगळी इथे तपस्याभूमी आहे आपली. भारत ही तपस्याभूमी आहे आणि काही काही इथले भाग जसे वाराणसी, काशी, प्रयाग जे आपण ऐकतो तीर्थक्षेत्र मित्रांनो कुठल्याच राष्ट्रात एवढे नाही आहेत. जेवढे आपल्या भारतात आहेत ना, तेवढं कुठेच नाही आहे. म्हणजे इथे कशी आहे सहनशीलतेची ताकद आहे लोकांमध्ये. कुठलंही आता कोविड आला होता बघा. आता कोविड आला होता, तर त्या मध्ये भारताने दुसऱ्याला देशाला मदत केली बरं का. आपल्याला तुम्हाला माहिती आहे कितीतरी औषधं पुरवली आणि त्या एवढ्या आपल्या याच्यामध्ये आपण इंटरनॅशनलवरही व्यक्तींनी मदत केली आहे ना. तसंच आपणही केली असेल ना काही लोकांनी घरात पोळ्या केल्या, स्वयंपाक केला आणि तो जाऊन बाहेर वाटला. अशा प्रकारे पण सेवा म्हणजे सेवाभाव आपल्या देशात जागृत आहे. कारण की तीर्थक्षेत्र आपले जागृत आहेत ना आणि म्हणून तर आपण राम जेव्हा आपला अवतीर्ण झाला ना नवीन रूपात अयोध्येला, तेव्हा आपण कसं केलं त्याचं स्वागत किती जोरदार केलं. बघितलं नाही का तुम्ही तो सोहळा? तो सोहळा अत्यंत रमणीय होते आणि अजूनही किती किती गर्दी आहे रामाला जाण्याची. प्रत्येकाची इच्छा असते रामाचं मंदिर काय आपल्या गावात नाही का? पण आपली अतृप्त इच्छा आपण नक्की पूर्ण करतो. आपण जातो मोठ्या मंदिरात अयोध्येला जाण्याची प्रत्येकाची इच्छा. बरं असू द्या आता आपण मेन मुद्द्यावर येऊ की ज्योतिषावर सोडलं होतं आपण की मन कसं एक एक घरात असतं आपल्या. मग नाहीतर काय होईल खूप व्हिडिओ लांबेल आणि तुम्हाला कंटाळा नाही आला पाहिजे ना. मुख्य म्हणजे ते ऐकलं पाहिजे सगळं आपण. मग अशा पद्धतीने हे जे 12 घर आहेत ना 12 राशी पाहिले आपण. कुठे गेलो होतो आपण राशींवर. 12 राशी पूर्ण पाहिलं. मग आता या 12 राशी आहे ना यांचे नक्षत्र असतात. कळलं? कारण 12 राशींना नुसते त्या राशी नसतात. हे राशी ही संकल्पना आहे ना, ही आपली थोडीशी काय म्हणतात त्याला मानवाने निर्मित केलेल्या आहेत या राशी. तसं पाहिलं तर मूळ आपला अभ्यास जो आहे ना, तो नक्षत्रांचा आहे. नक्षत्रासारखी मुलगी आहे म्हणतो आपण. नक्षत्र म्हणजे सगळं सगळं छान, गुडी-गुडी ज्याला म्हणतो आपण तसं. तर नक्षत्र म्हणजे अत्यंत सूक्ष्म मोजमाप आहे. आपल्या भविष्याचं, आपण जे काही आहोत आणि जे काही होणार आहोत त्याचं सगळं मोजमाप नक्षत्र करतात. म्हणजे नक्षत्रांचा प्रभाव आपल्याला जास्त पडतो आपल्यावर. म्हणजे जसं नक्षत्र उदाहरणार्थ कृतिका आहे, रोहिणी आहे, नंतर बरीचशी प्रत्येक राशीमध्ये नक्षत्र येतात आणि त्या नक्षत्रानुसार शेवटी रेवती, उत्तरा, फाल्गुनी, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, रेवती अशी 27 नक्षत्र यात एकूण. बरं का याची पण एक गोष्ट आहे आपण मी शेअर करते थोडीशी तुम्हाला. आपण थोडंसं एरियल लुकच घेणार आहोत त्याच्यामुळे मजा येणार आहे. तर हे जे आहे ना आणि हे मजेशीरच आहे बरं का. मजेशीर याच्यासाठी आपला जन्मच हे संसारच मजेशीर आहे. हे आपलं सगळं आहे ना हे मिथ्या आहे. आता अध्यात्मात सांगितलं आहे ते शेवटी. तर त्याच्याशी आपल्याला सध्या काही देणं घेणं नाही आहे. म्हणून आपण कसे घडले आहो आपण भारतीय आपल्याला अभिमान असला पाहिजे भारतीयचा. तर मग हे आपण समजून घेणार आहोत. म्हणून मन कसं प्रसन्न ठेवा आणि त्याच चित्ताने शांत चित्ताने ऐका बरं का. मग आता हे काय होतं हे 12 राशी आहे. 27 नक्षत्र आहे. एक 28ही आहे अभिजित नक्षत्र. ते स्थिर असतं. पण हे नक्षत्र कसे आहे, आपला चंदामामा माहिती आहे तुम्हाला. लहान मुलं चंदामामा आमच्या पिढीमध्ये ना शेवटी आम्ही चंदामामा म्हणायचो. मामाला नातं लावलेलं आहे. ग्रहांना आपण नातं लावलेलं आहे. आपली भारतीय संस्कृती इतकी समृद्ध आहे की माणसाचंच नातं नाही, तर या सर्व सजीव, निर्जीव सृष्टीला पण आपण नातं लावतो. आपल्याकडे साध्या काही वस्तू असतात त्यालासुद्धा आपण प्रेम करतो त्या वस्तूंवर. आपली फोर व्हीलर असते, टू व्हीलर असते, आपली सायकल असते कदाचित शाळेत जाण्याची.
त्याच्यावर आपण प्रेम करतो की नाही, आपलीपणा असतो, आपण त्याला मान देतो, त्याची पूजा म्हणजे इवन आपण दसऱ्याला आणि इतर काही वेळेला ना, त्या वर्षातनं एकदा दोनदा तरी त्या वाहनांची पूजा करतो. पण तशी आपण प्रत्येक पशु प्राण्याला, पक्ष्याला, निसर्गातल्या सगळ्या गोष्टींना आपण लक्षात घेऊन 365 दिवसापैकी एक एक दिवस त्याला प्रदान केलं. नागाला, सापाला आहे ना, नागपंचमी करतो, बैलाला पोळा असतो बैलाचा. मग त्यालासुद्धा शेतकरीच लोकं काय, बाकीचे पण लोकं मग तुमचा तान्हा पोळा भरतो. माहिती असेल कदाचित, तुम्ही लहानपणी तान्हा पोळ्यामध्ये गेले, चांगला मोठा बैल पाहिजे म्हणून रुसून बसले, माझ्या बैलाचा नंबर आला पाहिजे, माझा बैल मला सजवायचा आहे. कदाचित हे उद्योगही तुम्ही केले असणार. म्हणजे त्याच्याप्रती आपल्याला काय दाखवायचं असतं, की त्याने एवढे कष्ट केले आहेत आपल्यासाठी, अन्न पिकवलं आहे. आता त्याची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे, बैलाची जागा किंवा कुठल्याही प्राण्याची जागा आपल्या वैज्ञानिक जे शोध असतात ते घेणारच आहे, घेतच राहणार आहे. पण म्हणून त्याचं महत्त्व काही कमी होणार नाही आहे, की ते सजीव आहे. सजीव आणि निर्जीवात हाच फरक आहे, की सजीवाला भावना असतात की नाही. बैलाला आपण मान दिला, प्रेम दिला, गाईच्या पाठीवरनं हात फिरवला, शेपटीपर्यंत हात फिरवला, तर आपले बरेचसे रोग त्याने कंट्रोलमध्ये येतात, नियंत्रित होतात. तर मन कंट्रोलमध्ये नाही, त्या गाईकडे पाहिलं कीच आपल्याला चांगलं वाटतं की नाही. सात्विक असते ना गाय. गाईचं तर खूप महत्त्व आहे आपल्या देशामध्ये. आपल्या संस्कृतीमध्येच सगळ्या प्राण्यांचं खूप महत्त्व आहे. बरं असू दे. आता हे तुम्हाला माहिती असेल, पण आपण पुन्हा ज्योतिष्यावर येऊ की नाही. कारण काय आहे, की आपल्याला हे, मला तरी खूप उत्सुकता लागली. हा विषय खरं तर मला असा तुमच्या कॉमेंट्समुळे सुचला. हे खरं म्हणजे मी हा घेणार नव्हती. मी दुसऱ्या तुम्हाला थोडंसं गहन गहन याच्यात नेणार होती, पण नको. आता सध्या आपण म्हटलं, हे तुम्हाला आपण याच्याशी गप्पा मारू. कारण पुढे जाऊन तुम्हाला ना इंटरेस्ट आला तर नक्की हे शास्त्र शिका. हे शास्त्र आपल्या उन्नतीसाठी शिका. आपल्याला काही त्याच्यातनं काही मिळवायचं आहे असा उद्देश असला तर ते पण शिकता येतं. परंतु प्रत्यक्षात आपल्याला सगळी शास्त्र काही ना काही प्रमाणात माहिती असली पाहिजे. आता यूट्यूबचा जमाना आहे, आता नेटचा आहे, तुम्हाला एका क्लिकवर सगळं सापडणार आहे. हे सगळं सत्य आहे, अगदी सत्य आहे. म्हणून तर मन आपलं त्याला साथ देत आहे. इतकं चंचल मन प्रत्येक चॅनेलवर जाऊ शकतो, माहिती मिळू शकतं, काही गोष्टी लक्षात ठेवू शकतं. परंतु परंतु आला, परंतु आपण सजीव आहेत ना, तर मग हे सगळं आपल्याला आपण समजावून घेतलं पाहिजे. क्रिएटिव्हिटी आपल्याला करता आली पाहिजे या गोष्टीची. आणि म्हणून या ज्या 12 राशी आहे, हे सगळे नक्षत्र आहे, हे कसं आहे, आता बघ तुम्ही सूर्यमाला आहे ना आपली. आपली सूर्यमाला आहे, त्याच्यामध्ये सूर्याचं खूप काम मोठं आहे. आणि सूर्याचं काम मोठं म्हणजे मग तो रोजच आपलं काम करतो की नाही, त्याच्यावरनं प्रेरणा घेतो आपण, की नाही हा काहीही झाला तरी थकत नाही. आभाळ आलं तरी लपतो फक्त बेटा, पण आहे ना तो समोर येतो. पुन्हा किरणं बाहेर येतात त्याची. रोज येतो, रोज किती छान. आणि बरं का, सूर्याला अर्घ्य देण्याची आपल्यामध्ये प्रथा आहे. सूर्याचा श्री सूर्याय नमः, श्री सूर्याय नमः असं म्हणून तांब्याच्या पाण्यात नी आपण त्याला अर्घ्य देतो. अर्घ्य देतो म्हणजे त्याची प्रातःसमयी पूजाच करतो एक प्रकारची. आणि सूर्यास्त सगळं शक्तिवान आहे ना, सगळ्यात मोठा शक्तिवान असलेला सगळ्या ग्रहांमध्ये तोच आहे. मास्टर आहे तो आपला. आणि तोच सगळं शिकवतो आपल्याला कसं राहायचं, काय राहायचं. स्वच्छ प्रकाश, तिथे अंधाराचा लवलेशच नसतो. तो आला म्हणजे अंधार नाहीच मित्रांनो. सगळंच छान. तिथे सगळं आपल्याला स्पष्ट दिसणार, स्पष्ट पाहता येणार, स्पष्टता. स्पष्टता हे सूर्याचं लक्षण आहे. स्वच्छता हे सूर्याचं लक्षण आहे. म्हणजे तिथे काही तुम्हाला नावं ठेवायला त्याला जागाच नाही आहेत का? मग आता चंद्रमाला आहे का नावं ठेवायला जागा? पण चंद्राकडे वळू. आता बघा, चंद्रापेक्षा बुधही आहे. बुद्धीचा कारक आहे. बुद्धी देतो आपल्याला, बुद्धी प्रदान करतो आग्रह. याची पण आराधना लोक करतात. गुरु आहे. गुरु सगळ्यात मोठा ग्रह आहे मालिकेतील. खूप मोठा आहे, आकाराने मोठा आहे आणि त्याचं महत्त्वही खूप आहे मित्रांनो गुरुचं. आणि गुरु शुक्र आहे. शनी आहे. शनी महाराज तर आपल्याला घाबरवतात ना, कारण की काय आहे, आपण जे काम करतो ना, कर्म करतो, त्याला कर्म म्हणतो आपण. आणि मग तो कर्म करतो की नाही, तर त्या कर्माचं फळ कोण देतं आपल्याला? छडी लागे चमचम विद्येई गमगम.
असं ऐकलंय ना तुम्ही? तर मग ती छडी कोण मारतं आपल्याला? हां? ती मारतो शनिदेव. त्यांना आपण प्रत्येक ग्रहाला देव समजतो ना, आपली समृद्ध संस्कृती आहे. कुठलंही काही असलं तर आपण त्याला कसं करतो, खूप त्याला एकदम उच्च पदावर नेऊन ठेवतो. त्याचं गुणगान करतो, त्याची स्तुती करतो. स्तुती ही आपल्या संस्कृतीचा एक खूप मोठा भाग आहे. आपण स्तुती करतोच करतो सगळ्यांची. मग ही स्तुती केल्यानंतर आपल्याला काय दिसतं बरं? मग तो समोरचा माणूस, समोरचा व्यक्ती खुश होतो की नाही? आता चंद्रमाची आपण थोडंसं समजून घेऊ, की चंद्रमा जो आहे ना, चंद्रमालिकेतील, तो कसा आहे? शांत आहे ना? सूर्य जसा भडकीला दिसतो आपल्याला आणि त्याचा कदाचित त्रास पण होतो त्याचा उन्हाचा. त्या उन्हापासून आपल्याला जपावं लागतं. पण चंद्रापासून काही जपावं लागतं का? नाही. चंद्र कसा शीतल आहे आणि चंद्रच आपल्यावर कमांड करतो बरं कुठल्या गोष्टीवर, आपल्या मनावर. चंद्र म्हणजेच आपलं मन आहे ना. चंद्र कसा होतो मग? चंद्राची एक छोटीशी गोष्ट सांगते. खूप डिटेल नाही सांगत, पण ती खूप छान आहे हां. चंद्राला जसं आता भगवान श्रीकृष्णाला पहा, कितीतरी बायका होत्या ना, हां ना. त्यांना संरक्षण दिलेल्या 16,000 बायका होत्या. त्यांनी त्याच्या इतर राजांनी ज्या पळवून नेलेल्या होत्या, ज्यांना त्रास दिलेला होता, अशा सर्व बायकांची सुटका केली. मग आता त्या म्हणाल्या, की आम्ही आमचं काही आता पुढचं भवितव्य नाही आहे. तर त्यांचा राण्या म्हणून त्यांनी स्वीकार केला. किती मोठं मन आहे त्या भगवंताचं. मग प्रत्येक रूप त्यांनी इतके वेगळे घेतले. त्याच्यावर चारित्र्यावर तुम्ही संशय घेऊ शकत नाही. कारण की त्यांच्यात ती ताकद होती, ती शक्ती होती, ती कुठे होती? त्यांच्या मनात होती, त्यांच्या बुद्धीच होती. मग तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येईल का? किती मोठं आहे. आपण खूप खूप मोठ्या डिग्र्या घेतल्या की आपल्याला असं वाटतं खूप झालं, आपण खूप काही केलं आहे, काय खूप मिळवलं आहे हो मला, म्हणजे सगळंच काही येतं. मग थोडंसं आपण आपली तारीफ करायला होतो खूप सारी. नाही, तसं नाही आहे. आपण भगवंताच्या चरित्राकडे पाहिलं, चारित्र्य आणि चरित्र, तर आपण कुठेच नाही आहे असं लक्षात येतं आपल्या. बरं जाऊ द्या, हा भाग सोडा. श्रीकृष्णाचं कितीही बोललं ना तरी मन भरत नाही बरं मित्रांनो, त्या भगवानांचं. तर मग तसं त्यांनी त्या राण्या केल्या. अशा त्यांच्या पट्टराण्या होत्या, 8 राण्या होत्या. तर तशाच चंद्र हा जो ग्रह आहे ना, तो शीतल आहे ना, त्याच्या पण राण्या होत्या बघा. या सत्या ज्या नक्षत्राचा उल्लेख आपण केला ना, कृतिका, रोहिणी वगैरे, स्वाती वगैरे असं सगळं, तर त्या पूर्ण नक्षत्र, ज्या 27 नक्षत्र आहे, त्या 27 त्याच्या बायका होत्या बरं चंद्राच्या आपल्या. हे लक्षात आलं का तुमच्या? त्या बायका होत्या म्हणजे काय, ते सुंदर असतं. नक्षत्र कसं असतं, भौतिक सुंदर असतं. आता त्यांचे गुणधर्म वेगळे असतात. त्यांनी आपल्याला त्याचे इफेक्ट पण वेगळे मिळतात माणसांना. आणि तसंच ते पण त्याच्यातले जे आहे ना, आवडती नावडती राणी गोष्ट ऐकली आहे ना तुमची? हां, त्याचा रेफरन्स घेऊन आपण हे पुढे नेऊ, की आता हे कसं आहे बघा, आता या राण्यांमध्ये की नाही, ते जे दिवस आहेत तेवढे तर ते तर सगळ्यांना सारखेच असतात. पण काही राण्यांकडे तू जाणार, काही राण्यांकडे कमी वेळ, असं तर होणारच आहे आता. एखादी राणी आणि त्याचं कसं स्वभाव पटले, हे पटलं सगळं, की त्या राणीजवळ तो राहणार जास्त. अशा आपण विचार केला तर सगळ्यात आवडती राणी होती त्याची रोहिणी. रोहिणी खूप रोहिणीकडेच राहायला लागला तो. मग अर्थातच रोहिणीकडे राहायला लागल्यानंतर बाकीच्या ज्या राण्या आहेत, त्यांना काही वाटणार नाही का? आपण शिकलो आहे मन कसं असतं. मग ते आपण म्हणजे कितीही मन असलं तरी मन मारू शकत नाही ना. आपल्याही जवळ तो यावा, राहावा. शेवटी आपण त्याला नवरा मानलेला आहे, आपण त्याला पती मानलेला आहे. मग आपल्याजवळ यावं असं वाटणार नाही का त्यांना? साहजिक आहे. पण मग रोहिणी आवडते म्हणून तिच्याकडे राहायचं का? त्याचं चुकलंच ना. मग त्यांचे जो त्या राण्यांचे जे पिता असतात ना, ते म्हणतात की आता त्याला दाखवतो मी जरा कसं असतं ते. मग त्याला शिक्षा होते पुढे जाऊन. ती खूप मोठी गोष्ट आहे, आपण थोडक्यात बघू. त्याला शिक्षा होते चंद्राला, की तुला तुला रोग होईल. तू काय घटशील, वाढशील, घटशील, वाढशील म्हणजे तू कमी जास्त होशील. तर आणि तुला रोग पण होईल. मग आता हे सगळं त्याला भविष्य त्याचं सांगितल्यावर तो उदास झाला. मग याच्यातून काही मार्ग आहे का? मग मला तुम्ही वरदान द्या, काही द्या. म्हणून तो काकुळतीने म्हणायला लागला. हां, माझं चुकलं. हे सगळं कबूल केलं त्याने. आणि त्याच्यानंतर मग त्याला
उश्शाक म्हणतात आपल्याकडे त्याला, उश्शाक दिलं त्याला, की उश्शाक दिला म्हणजे नाही, ठीक आहे तुझी ती तुला जे हे झालेलं आहे, रोग झालेला आहे ना, तो बरा न होणारा रोग आहे, आपण त्याला स्किन डिसीज म्हणून, ते तुझा बरा होणार आहे. पण कसं? पण त्याच्यामध्ये एक होईल की तू प्रत्येक वेळेला तुझा असा जो पूर्ण आहे ना, तो पूर्ण तू दिसणार नाहीस. त्याच्यामध्ये घट होईल हळूहळू आणि मोठा होशील आणि पुन्हा लहान होशील. म्हणजे लहानपण मोठेपण त्याला दिलं म्हणजे कसा होईल तो, आपली जी तिथी असते जी पहिली 15 दिवस असतात पहिले, 15 दिवस शुक्ल पक्ष म्हणतात त्याला, है ना. कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष असे दोन पक्ष आहेत. तर हे शुक्ल पक्ष म्हणजे मग तो कसा एक एक दिवसाने एक एक दिवसांनी वाढत जातो आणि 15व्या दिवशी पौर्णिमा येते ना, त्या दिवशी तो फुल मून असतो. तो किती शीतल असतो, किती आनंद देतो, पण त्याला यातना किती असतात. तो हळूहळू हळूहळू थोडा 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 वाढतो त्याचं आणि त्याच्यानंतर पूर्णत्वाला जातो. म्हणजे कोणतीही गोष्ट अशी काय की पूर्ण होत नाही ना, हे लक्षात येतं ना त्यातनं आपल्याला. पूर्ण होतच नाही, हळूहळू अशी पूर्ण होते आणि पूर्ण झालेली गोष्ट नेहमी घटत पण असते. कधी पण घटू शकते ना ती. पण त्याची ती ठराविक सायकल झाली आहे आता पूर्णपणे. त्याच्यामध्ये अजून तरी बदल झालेले नाही आहे. मग ती कशी असते? मग त्याला आपण काय म्हणतो? पौर्णिमा म्हणतो, है ना, फुलमूनला. आणि मग तिथून काय होतं, पुन्हा त्याची एक एक तिथी, एक एक तिथी, तिथी म्हणजे एक एक दिवस म्हणूया आपण, असं कमी कमी होत गेला की 15व्या दिवशी, शेवटच्या 15व्या दिवशी जी तिथी येते ती अमावस्या असते. अमावस्याच्या दिवशी तो पूर्णपणे जवळजवळ दिसेनासा, आकाशात चंद्र दिसत नाही असा, है ना. चतुर्थीलाच तर अशी बारीक कोर होऊन जाते. मग अमावस्येला काय दिसणार आहे? मग ही रात्र थोडीशी नैराश्याची असते. म्हणजे अमावस्येला थोडंसं नैराश्य येतं, म्हणून मग त्याला काय म्हणतो आपण ते अमावस्या. अमावस्या म्हणजे वाईट म्हणतो, पण तशी ती कुठलंच तिथी कुठलीच काही वाईट नसते, हे लक्षात ठेवा. कोणी काही सांगितलं तरी अनुभवाने मी सांगते की कुठलीच तिथी तशी वाईट नसते. त्या तिथीवर, कुठल्या तरी तिथीवर आपला जन्म झालेला असतो बरं का. आणि त्या तिथीमध्ये, ज्या तिथीमध्ये, ज्या नक्षत्रावर आणि ज्या राशीमध्ये आपला जन्म झालेला असतो ना, ज्यावेळेला जन्माच्या वेळी उदित असते, म्हणजे समोर आलेली रास असते ना, ती चक्रामध्ये अशी चक्र फिरत असतात आणि त्या चक्र फिरल्यानंतर त्या चक्रामध्ये आपला जन्म होतो, त्यावेळेला जी रास वरती असते ना क्षितिजावर, ती रास, ते नक्षत्र, ते आपलं असतं बरं का मित्रांनो. जसं आता माझी कन्या रास आहे. कन्या राशीला मी जेव्हा जन्म घेतला ना, तेव्हा ते उत्तरा नक्षत्र होतं. तर ते उत्तरात जन्म झाला. मग उत्तरा राशीचे गुणधर्म, नक्षत्राचे गुणधर्म माझ्यामध्ये आले ना. तर सगळ्यात बेस्ट आपल्या भगवान श्रीकृष्ण रोहिणी आणि प्रभू रामचंद्र आहे ना, ते त्यांचा जन्म, आता प्रत्येक जन्म घ्यायचा, इथे अवतरायचं, तर त्यांना हे नियम लागूच होतात. चौकट त्यांनाही येते, त्यांनाही मन येतं, त्यांना सगळं येतं ना. असा म्हणजे असा प्रश्न मी त्याचा अभ्यास करून उत्तर काढलेलं आहे. जसं आपल्याला असतं तसं त्यांनाही सगळेच अनुभव प्राप्त करावे लागतात, करतात ते. ते शिकतात. संदीपनी ऋषीच्या आश्रमात भगवान श्रीकृष्ण शिकलेले आहेत, म्हणजे अध्ययन त्यांनाही करावं लागतं. भगवान असूनही केलेलं आहे त्यांनी. रामाने आपली विद्या सगळी शिकलेली आहे ना. तर रामाचा पुनर्वसू नक्षत्रात जन्म झालेला आहे. पुनर्वसू, आता प्रत्येक नक्षत्राच्या खूप छान छान गोष्टी आहे बरं का. आता ते प्रत्येक नक्षत्र इतकं क्यूट आणि इतकं त्याच्यामध्ये प्रभाव टाकण्याची आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या सगळ्या गोष्टींवर इतकं त्याच्यामध्ये पॉवर आहे की आपण त्याचा अभ्यास सूक्ष्म रूपाने करत गेलो ना, तर नक्षत्रामुळे आपल्याला काय काय मिळू शकतं आणि काय काय आपल्याकडनं निघून जाऊ शकतं, हे सुद्धा आपल्याला कळतं बरं. बरं, आता विषयांतर करायचं नाही, आपल्याला मनाकडे यायचं आहे. हां, तर तुम्ही म्हणाल बोलता बोलता इतक्या साऱ्या गोष्टी सांगत राहिल्या, पण त्या गोष्टी काही आपल्याला उपयोगाच्या होत्या ना. त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये उपयोगाच्या होत्या आणि राहणार आहे, कारण आपण कसा कसा विचार करतो ना, तसं तसं आपलं मन प्रगत होत जातं. आणि हे प्रगत झालेलं मनच तर आपल्याला हवं आहे, आपल्याला करायचं आहे. प्रगत मनच हळूहळू शांत होतं, स्थिर होतं. स्थिर केव्हा होतो माणूस? जेव्हा सेटल, ज्याला म्हणतो, सेटल शब्द प्रत्येकाला आवडीचा आहे आजकाल, है ना. करिअर करतो, मला सेटल व्हायचं आहे, मला करिअर करून सेटल व्हायचं आहे. तसंच आपल्याला हा ध्यास लागला पाहिजे. आपलं
प्रत्येक माणसाचा हा उद्देश असलाच पाहिजे. नसला तर त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. हे मन आपल्याला निसटून टाकायचं आहे, पुढे जायचं आहे या मनापासून. तर मन क्रॉस करायचं आहे. म्हणजे हे सगळ्यात आपलं मोठं करिअर आहे हे समजा तुम्ही. साधं आपल्याला पॅकेज मिळवायचं, आपल्याला हे करायचं, आपण ते करायचं, समाजसेवा करायची इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्याच्याही पुढे जाऊन आपलं सगळ्यात महत्त्वाचं आपला उद्देश काय आहे? मानवाचा जन्म घेण्याचा का मिळतो मानवाचा जन्म? किती 84 लक्ष युनिटनं त्याचासुद्धा हिशोब आहे ते लक्ष कसे आले. त्या 84 लक्ष आपल्या जे पूर्ण आहेत आपण चक्रामध्ये असतो आपण पूर्ण. हे मन चक्रामध्ये आहे आपलं. आपलं मन काही सरळ रेषेत असं तसं नाही आहे. पूर्ण चक्र फिरतं ते. मग आता एक जन्म मानवाचा जन्म यायला आपल्याला कितीतरी हजारो, शेकडो जन्म घ्यावे लागतात. मग आपण चांगलं काम केलं, चांगलं कर्तव्य केलं, चांगलं सगळं केलं तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. आपल्या कर्माप्रमाणे. आणि हे सगळं याचा व्यवहार कोण ठेवतं? ग्रहामध्ये सगळ्यात तो एक्सपर्ट कोण आहे? आपल्या कर्माचा हिशोब ठेवणारा शनिदेव आहे, हे माहिती आहे. गुरु आपल्याला ज्ञान देतो, बुध आपल्याला बुद्धी देतो, शुक्र आपल्याला सजवायला लावतो आणि सांगतो की जशास तसे वागावं लागतं बरं का, असे सांगतो तो शुक्र. आणि त्या शुक्र ज्याचं चांगलं असतो ना, आता ते आपण जाऊ नये चांगला का म्हटलं, हे माझ्या माहितीप्रमाणे ज्ञानाप्रमाणे सांगते की शुक्र ज्याचं चांगलं असतो, स्ट्रॉंग असतो एखादा. जसं आपल्या पत्रिकेप्रमाणे आपल्याला सांगितलं कोणी प्रेडिक्शन की तुझा शुक्र चांगला आहे, तू कलेकडे जा, कला शिक. हे पण हे काही सांगावं लागतं का? नाही, आपल्याला मनापासून जर आवड असली तर त्या गोष्टी आपण त्याच्याशी रिलेट करू, की ते आपण दडपून ठेवलेले आहे. का बरं? आपला एखादा ग्रह चांगला असतो, पण घरात तो ग्रह खुलेल किंवा घरातले लोकं त्या ग्रहाचे गुणधर्म आपल्यात उतरले आहेत हे समजून कसे घेऊ नाही शकत ना. तेवढं शक्य नाही आहे ना. नाही, आता हे इकडे चाललं आहे, ट्रेंड इकडे चालला आहे, इकडे तुला पुढे करिअर का इकडे करायचं आहे, मग याच्यात वेळ नको घालू फालतू. आहे ना, आपल्याला गुंडावून ठेवलं जातं. पण आपलं मन आहे ना, ते असं गुंतलं राहिलं ना, तर ते सुटत नाही मित्रांनो लवकर. सुटका कुठे करायची आपल्याला? आपला शेवटचा एम काय आहे? आपल्या ह्याच्याप्रमाणे मानवाच्या इतिहासात मुक्ती हा शेवटचा एम आहे आपला, आहे ना? की आपल्याला सगळ्या ह्याच्यातनं मुक्त व्हायचं आहे आणि आपल्याला त्या धामात जायचं आहे, प्रभूंच्या धामात जायचं आहे. मग आता तिथे काय आहे मग? प्रसन्न आहे सगळं, आनंदी आनंद आहे. मग आता तिथे आपल्यालाही असं म्हणा की लालूच उत्पन्न व्हायला पाहिजे. ही चांगली भावना आहे, ही चांगली आपण आमच्या भाषेत म्हणतो आम्ही त्याला वासना आहे. मग अशा वासनांचा उदय झाला तर काहीच वाईट नाही. असा वासनांचा उदय झाला पाहिजे की आपल्याला नुसतं हे तर करायचंच आहे, हे तर मिळवायचंच आहे आपल्याला, हे तर सगळी माणसं मिळवतात पृथ्वीवर राहून. आपण पृथ्वीवर आलेलो आहेत, आपण हे सगळं मिळवायचं आहे. त्या व्यतिरिक्त हे जे दडून बसलेलं आहे ना, याच्यातनं आपल्याला बाहेर यायचं आहे, ते पण आपल्याला शिकून घ्यायचं आहे. आपल्याला ती कला आली पाहिजे की मन कसं सुटून घ्यायचं सगळ्या याच्यातनं. म्हणजे पुढे जायचं. पुढे जाणारं कोण आहे? मन आहे ना. आणि मनच चक्रात गुंतणार आहे. बघा किती सुंदर कल्पना आहे, की तेच फिरतंही पण आहे. ते ते त्या सर्कलमध्ये आणि त्याला सुटका करायला जागा नाही आहे. मग आता ते बांधून कुठे ठेवलं आहे? ज्योतिषशास्त्रात बांधून ठेवलं आहे. याचं मला खूप कौतुक वाटलं, की हे शास्त्र इतकं काही सांगतं हो. मुक्त पण करून टाकतं एखाद वेळेला, इतकं ज्ञान त्याच्यात आहे. परंतु हे कसं फिरवतं आपल्याला पत्रिकेच्या रूपात आपण दर जन्म घेत असतो मानवाचा घेतला तर, आहे ना? तर मग कसं होईल त्याच्यामध्ये? तर हे जे घर आहे ना, हे हे घरं आपल्याला काही ना काही देत असतात. त्यातलं आपण थोडंसं 12 घरं समजावून घेऊ. मग ते जे पहिलं घर आहे ना, ज्याच्यात आपण आहे, आपलं शरीर, आपलं अस्तित्व म्हणजे आपलं पहिलं घर आहे. आता घर म्हणजे काय? आपण त्याला हाऊस म्हणू. हाऊस लक्षात येतं ना, एकदम छान वाटतं हाऊस म्हणायला. तर त्या हाऊसमध्ये आपण जसं आपल्या घरात राहतो ना, तसं ते आपला देह आहे या पृथ्वीवर आलेला. मग हा देह जो आलेला आहे ना आपलं, तर हा देह जो आहे ना तो नंबर 1 असतो की नाही आपल्यासाठी. कारण देह नाही तर काहीच नाही. आपलं शरीर नाही तर आपण काहीच करू शकणार नाही ना. शरीर आहे तर सर्व आहे. मग तर त्याला पहिला नंबर 1 देणार की नाही त्या चौकटीमध्ये. आली तुमच्या लक्षात चौकट? मग त्या चौकटीमध्ये आपली आपण जन्मवेळात जी रास उदित असते की नाही तो नंबर तिथे येतो. तो नंबर तिथे टाकतात ज्योतिषी, जे पत्रिका तयार करतात. मग ते नक्षत्र, ते हे
ते जिथे असतं म्हणजे आपण ज्या राशीत जन्मलो त्या राशीचा नंबर तिथे टाकतात. त्या नंबरपासून पुढे वाढवत वाढत समजा तुळेत जन्म झालेला किंवा माझा कन्या राशीत आहे, तर मग तिथे पहिले कन्या टाकणार का? नाही ना. मग ते एक शास्त्र आहे, ते शिकून घेण्याचं शास्त्र आहे. ते आपल्याला काही उपयोगाचं नाही. आपण गोष्टी रूपात उपयोगात आहोत. हां, मग ते आपण त्याचा रिलेट गोष्टीशी करू. आपण बरोबर पाहणार, शास्त्राकडे जाणार नाही आहोत. तर आपण हे सर्व जे आहे ना, हे चौकट पहिल्या नंबरवर आहे. आपण त्या राशीपासून आपला ज्यात याच्यात आपली पहिली रास जिथे उदित झाली आहे, त्या उदित नंबरपासून आपण इकडे जातो. परंतु चंद्र काही पहिल्याच राशीत पहिल्या घरातच असणार आहे का आपल्या? नाही ना, प्रत्येकाचं नसतं. प्रत्येकाचे हे 9 ग्रह असतात की नाही, हे वेगवेगळ्या राशीत असतात मित्रांनो. हे वेगवेगळ्या राशीत असल्यामुळे वेगवेगळ्या घरात असतात. आता हे आपण फक्त यावेळेला घराचं समजून घेऊ छानपैकी आणि मग पुढच्या वेळेला मग त्याच्यावर येऊ, की पुढे काय आपल्याला लक्षात घ्यायचं आहे हां. तर हे जे आहे ना, पहिलं घर आहे, पहिला हाऊस आहे. तर प्रत्येक जी त्याची पॉवर किती असते त्या हाऊसची, जसं आपल्याकडे 2 BHK 3 रूम आहे, 2 रूम आहे, 5-6 रूमचं घर आहे, 4 रूमचं आहे, 2 रूम असं असतं की नाही. पण त्याचं तसं नाही आहे चौकटीचं. प्रत्येक चौकटीला 30 अंश दिले आहेत. त्याला अंश म्हणतो. त्या जे चौकोन आहे ना त्याची पॉवर 30 अंशाची आहे. म्हणजे एखादा ग्रह एखाद्या चौकटीत गेला, हं? एखाद्या ग्रहात गेला, त्यांनी प्रवेश केला तिथे, की जेव्हा ती रास आली तेव्हा ते ग्रह तिथे होते. ते ग्रहमान जसं असेल तसं पत्रिकेत ते लिहितात ज्योतिषी. आणि तिथे ते ग्रह जातात ना, ते लिहावं लागतं, की हा ग्रह या राशीतला अमुक ठिकाणी आहे. मग अमुक ठिकाणी आता ग्रहाच्या त्या चौकटीमध्ये 30 अंश सांगितल्यावर तो काय सगळ्या अंशावर असणार आहे का? नाही ना. तो विशिष्ट ठिकाणी असतो. मग कोणी संधीवर येतो ग्रह, काही पुढे जातो, काही 15 अंशावर, काही 10 अंश, असे 1 ते 30 अंशाचं हे घर असतं. म्हणजे किती सूक्ष्म आहे ती चौकटसुद्धा, है ना? म्हणजे इतका सूक्ष्म, त्या आईपेक्षा सूक्ष्म अभ्यास आहे मित्रांनो. पण तो आपल्याला काय करायचं, हे सगळं आपल्याला याच्यातनं बाहेर कसं काढायचं आहे, एवढंच आपल्याला गमतीदारपणे त्यातनं शिकून घ्यायचं आहे. आपल्याला ते शास्त्र पुढे शिकायचं असेल, शिकू शकतो आपण. ज्ञानघात आहे, आपल्याला जे आवडतं ते शिकू शकतो. वाचनाचा नाद लावा तुम्ही त्याच्यासाठी. कारण की हे सगळं आपण मीडिया पाहतो, हे पाहतो. पाहण्याने काय होतं, आपल्या डोक्यातनं बरंचसं निघून जातं. आपण कृती नाही करत पाहण्याने. पण जेव्हा वाचतो ना मित्रांनो, वाचन संस्कृती आपली गेली नाही पाहिजे. 100% जिवंत राहिली पाहिजे. कारण वाचनाने काय होतं, अभ्यासाने आपल्या जे ब्रेनमधले केमिकल्स आहेत ना, ते केमिकल्स उद्दीपित होतात, म्हणजे स्टिम्युलेट होतात. आणि ते स्टिम्युलेट झाले की काय होतं, मग त्याच्यातनं रसायनं बाहेर यायला लागतात. पण तसं आपलं मीडियाचं काही पाहताना, ऐकताना तितकं होत नाही. कारण ती व्यक्ती म्हणा, ते हे म्हणा, सगळं काही व्हर्च्युअल. आपण त्याला व्हर्च्युअल का म्हणतो? कारण की खरं नाही आहे. पण पुस्तक आपल्या लेखकांपर्यंत आपल्याला सोडून जे काही कोणी लिहिलेलं आहे ना, त्याच्यापर्यंत आपल्याला नेऊन सोडतं ते. त्याच्याशी आपण संवाद करू शकतो. कारण तो संवाद त्याचा आलेला असतो. आपण ते पुस्तक वाचतो. त्या पुस्तकाच्या मार्फत आपण त्या व्यक्तीशी संवाद साधू शकतो, की तिने इतकं चांगलं. आता पु ल देशपांडेंना कोण नाही ओळखत ना, मराठीमधले प्रसिद्ध म्हणजे ज्ञानी आणि चांगले कथाकार आहे, नाटक आणि अ, खूप अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं ते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक टेन्शन आलं, तीव्रता जाणवली दुःखाची, ह्याची त्याची, मन उदास झालं. त्यांचं एक पुस्तक जरी काढून वाचत होतो आम्ही आमच्या. आता तुम्ही पुस्तक वाचणार आहे, आता यूट्यूबवर त्यांनी बटाट्याच्या चाळीचं वर्णन केलं आहे, ते ऐकून खुश व्हाल, हसाल. नाही, त्यातली जी भाषा आहे ना, त्या भाषेतलं ज्ञान आहे ना, ते बोलून नाही कळणार, ऐकून तसं कळणार नाही. ते प्रत्यक्ष वाचावं लागतं. ते वाचलं की तुम्हाला जे खुदखुदू त्यातनं हसू येतं आणि आपलं मन कसं आहे बा, जगामध्ये हेही आहे, तेही आहे, कसं व्यक्तिमत्व. त्यांच्यामध्ये ती तेवढी पात्रता होती मित्रांनो, की ते लोकांना हसवण्यासाठीच कितीतरी त्यांचं लिखाण झालेलं आहे. आणि त्यातून लोकं ना, मन उदास, एवढं मोठं काम केलेलं आहे त्यांनी आपल्या साहित्यातून. बघा, कोणताही विषय आपण घेतला तर काही कमी नाही आहे, तो कमी नाही समजायचा. सायन्सच वर चढ आहे असं नाही, सगळे विषय वर चढ आहेत. त्याचा जो सूक्ष्म अभ्यास करतो तो पुढे जातो. मग ते लिटरेचर त्यांनी निर्माण केलं. त्यातून किती लोकांना त्यांनी आपल्या
आपलं जे मन आहे ते व्यक्त करण्यासाठी, ते उभारण्यासाठी, त्याला उड्या मारण्यासाठी प्रवृत्त केलं. मग ही किती मोठी गोष्ट आहे. मग अशी गोष्ट पण आपल्याला लोकांना असं मनाने जागृत करता आलं ना, तर मन एकदा जागृत झालं की पुन्हा ते कार्यमग्न होतं. ते कितीतरी वेळ डिप्रेसच होतं खूपदा. दिवसातनं बघा तुम्ही आपलं मन, तुम्ही छानपैकी निरीक्षण करा आपल्या मनाचं. कितीतरी वेळ डिप्रेस राहू शकतं ते, पटकन राहतं. आणि कितीतरी डिप्रेशनच्या केसेस आहे, मेंटल लेव्हलवर पूर्णपणे डिप्रेस झालेले लोक आहे, की जे त्याच्यामध्ये सगळी शक्ती आहे, शारीरिक आहे, मानसिक आहे, तरी ते कार्यरत नाही राहू शकत. केवळ मनाचा कारभार किती मोठा आहे, किती कंट्रोलिंग पॉवर आहे त्याच्यावर. म्हणजे ते मन आपल्याला आपल्या कंट्रोल करायला सांगते मी. ते मन आपल्या हातात आलं पाहिजे, आपण त्याच्यावर राज्य केलं पाहिजे. आता काय होतं आहे, जन्मोजन्मी तोच आपल्यावर राज्य करत आहे, मनच आपल्यावर राज्य करत आहे. मग त्यातून नुसतं बाहेर पडायचं आहे आपल्याला, त्या मनातून. त्याच्यामुळेच आपण या सगळ्या गप्पा गोष्टी घडवून आणतो आहे. आणि मला नाही वाटत कुठल्याही व्हिडिओवर तुम्हाला अ, हे अशापैकी तुम्हाला काही नवीन गोष्टी मिळाल्या असतील. पण ह्या विचाराला तुम्हाला उद्युक्त करणं हे माझं ध्येय आहे, हे कर्तव्य आहे माझं, की नाही आजची नवीन पिढी ना नक्कीच सुधारली पाहिजे. नक्कीच त्यांच्यामध्ये बदल झाले पाहिजे. आणि ते खूप 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 भाग्यवान आहेत आजची पिढी, की त्यांना सगळं काही मिळतं आहे. सगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे तुम्हाला. आणि जिवंत माणसं जी ज्ञानी आहे त्याच्याकडे जायला सगळ्यांच्या वाटा मोकळ्या आहे, जायलाच पाहिजे आपण तिथे. ते या राशी ना, आता खूप गप्पा झाल्या आपल्या. आता तुम्हाला, मला नाही वाटत कंटाळा आला असेल. कंटाळा नाही आला, कारण की आपण इतक्या गोष्टी बोलून गेलो आहे बारीक सारीक. लक्ष देऊन जर तुम्ही ऐकले असतील ना, तर तुम्हाला नक्की याचा फायदा होईल, की आपण असं रिलेट करून शिकलो ना, तर आपल्याला ते शास्त्रामध्ये पुढे घुसायला वाट मोकळी होते. आणि आपल्याला वाटतं की नाही आपल्याला वाचलं पाहिजे, स्वतःहून वाचलं, तेव्हा आपल्याला ऐकणे आणि या मीडियापेक्षा त्याचा आनंद खूप आहे. इथपर्यंत आपण आज थांबू. कारण की आपण आज वाचनाचं महत्त्व, पुस्तक वाचनाचं महत्त्व समजून घेतलं. मग आता याच्यापेक्षा पुढे जे आपल्याला खेळ दाखवायचे आहे ना, ते 12 ग्रह जसे आपल्याला खेळ दाखवतात, आपले 12 घरं खेळ दाखवतात कसे, मग ते 9 ग्रह काय करतात, हे सगळं चमत्कारी कसं वाटतं आपल्याला, ते सगळं आपण पुढच्या भागामध्ये गप्पोगोष्टी करणार आहोत. आणि हळूहळू मनाचा उलगडा करून काही भाग करणार आहोत. मग हा भाग तुम्हाला कसा वाटला? आपण या भागात असं समजू की विषय प्रवेशच केलेला आहे. गहन सांगण्यात काही अर्थ नाही आहे ना, कारण जो विषय ज्याला माहिती आहे त्यालासुद्धा उत्सुकता असते ना आपल्या भविष्यात काय आहे. ज्योतिषीसुद्धा जाणून घेतो, अरे मी असं का वागलो, असं का केलं मी असं. त्याच्यावरही कोणीतरी कंट्रोल करण्यासारखं आहे ना. मग तोसुद्धा आपल्या पत्रिकेचा अभ्यास करतो. आपण कसा आहे तो समजून घेतो. म्हणून सर्वांना याची क्युरिओसिटी आहे आज असल्या ज्ञानाची, की जे सर्व शास्त्र जे आपलं आहे ना, हे सगळं आपल्या याच्यामधनं शिकवलं गेलं पाहिजे. आणि पूर्वी जायचं गुरुकुल पद्धतीने हे सगळं ज्ञान. पाठांतर खूप असायचं माहिती आहे, गोकुमपट्टी ज्याला म्हणतो, ते खूप असायचं. एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये ते ज्ञान पाठांतराच्या रूपाने, या अशा मीडियाच्या रूपाने, काही मीडियाच नव्हते तेव्हा. तेव्हा तर लिपी नव्हती, लिखाण नव्हतं काही. तेव्हा पाठांतराच्या द्वारेच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत ते हस्तांतरित व्हायचं. आणि ते एकाने शिकलं, दुसऱ्याने तिसऱ्या पिढीत, मग ते तसंच्या तसं द्यायचं. कारण 100% जेव्हा पाठ होईल ना तेव्हाच ते दुसऱ्या पिढीत जाईल ना, बरोबर. नाहीतर 10-20% राहून गेलं, 80-70-75% झालं, तर कसं होईल? ते काय उतरणार आहे का पिढीमध्ये पुढच्या? नाही उतरणार. जितकं पूर्ण होईल ना, पूर्णत्वाला त्यावेळेला खूप महत्त्व होतं. तसं आताही आहे. पण आता आपण हे असे एड्सचा आधार घेतो ना, तर आपली ओरिजिनॅलिटी आपण गमावतो हे लक्षात घ्या. आपण कसे आलो इथे आणि कुठे आपल्याला जायचं आहे, हा प्रवास समजून घेणं हे आपलं मानवी कर्तव्य आहे पहिले. हे लक्षात घ्या. कुठेही असो आपण, कुठल्याही पदावर असो, काही असो, पण हे पहिलं कर्तव्य आहे, की याच्यातनं बाहेर कसं पडायचं. हे जे मन आहे, माइंड आपलं, हे जे आपलं साथ करतं आहे ना जन्मोजन्मी, या अभ्यासाने, आपल्या सगळ्या प्रयत्नांनी कसं बाहेर पडायचं त्यातनं. मग या चौकटीतनं कसं बाहेर पडायचं हे सुद्धा आपण शिकून घेऊ. याचंसुद्धा बॅकग्राऊंड पाहिजे बरं का. पुढे जेव्हा तुम्ही अभ्यास कराल ना, तेव्हा लक्षात येईल हे शास्त्रसुद्धा तेवढंच पॉवरफुल आहे. ते आपल्याला शिकवू शकतं हे याच्यातनं बाहेर कसं पडायचं. मग आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय गुरुदेव. तुम्हा सर्वांना माझा आशीर्वाद. छान पुढे या, समोर या. चला इथेच पूर्णविराम देऊ. हरिओम.